नमस्कार. श्री वारणा शिक्षण संस्था आयतोडे खुर्द ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्ममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी श्री पुजारी VK शिवराज विद्यालय आयतोडे खुर्द. आज आपण इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ दुसरा पृथ्वीचे अंतरंग भाग दुसरा पाहणार आहोत. भूकवच. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते. भूकवचाची खंडाखालील जाडी जी आहे ती 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणीखाली 40 किमीपेक्षा जास्त असते, तर सागर पृष्ठाखाली ती 10 किमीपेक्षा कमी आढळते. आकृती 2.1 आणि आकृती 2.2 जर आपण पाहिलं तर भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान वाढत जाते. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात घट होते व पुन्हा गाभा क्षेत्रात वाढ होते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 सेल्सिअस ते 6000 सेल्सिअस तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. त्याचे 2 उपविभाग पडतात. पहिला विभाग आहे खंडीय कवच. भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्याने बनलेला आहे. या मूलद्रव्याच्या अधिक्यामुळे या थराला पूर्वी सियाल म्हणत असत. भूखंडीय कवचाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घन सेमी इतकी आहे. खंडीय कवचाची सरासरी जाडी 30 किमी इतकी आहे. या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे महासागरीय कवच. हा भूकवचाचाच दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते. या थराची सरासरी जाडी 7 ते 10 किमी इतकी आहे. आणि महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घन सेमी ते 3.3 ग्रॅम घन सेमी इतकी आहे. या थरात प्रामुख्याने बेसाल्ट व गॅब्रो हे खडक आढळतात. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे प्रावरण. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे 2 उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळतात, ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हटले जाते. भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागात आढळतात.
भूपृष्ठापासून सुमारे 42 किमी खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. या प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर पर्वताची निर्मिती, द्रोणीची निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. या भागात 2400 ते 2900 किमी खोलीवर तापमान जर आपण पाहिलं तर 2200 सेमी ते 2500 सेमीपर्यंत असावे असे अनुमान आहे. तेथील खडकाच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रावरणाची खोली 2870 किमी असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम घन सेमी असून खोलीनुसार घनतेत वाढ होते. याचे कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. निम्न प्रावरणाची घनता 5.7 ग्रॅम घन सेमी इतकी आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रकापर्यंतचा भाग म्हणजे गाभा भाग होय. गाभ्याची जाडी 3471 किमी आहे. या थराचे बाह्य गाभा व अंतर्गाभा असे 2 भाग पडतात.